किती टॉर्चर करा, काही बोला, संयम सोडणार नाही, आपलं काम कंप्लीट करणार आणि मार्गदर्शनाखाली कधी चुकणार नाही. आणि त्याचा एक विशेष भाग म्हणजे ते गायक आहे, चांगले चांगले गायक आहे आणि ते कार्यक्रम पण घेतात. या ठिकाणी त्यांचा उल्लेख अशासाठी करतोय की यांनी सुद्धा बऱ्याच ठिकाणी प्रावीण्य मिळवलेलं आहे. तसंच आपण 10वी-12वी ज्या 70-80% मार्क मिळवला, पण ते योग्य दिशेने पुढे जायला पाहिजे. त्याचं मार्गदर्शन शिबिर म्हणजे ते आम्ही आयोजित करायला पाहिजे होतं. मार्गदर्शन शिबिर हे महत्त्वाचं आहे, कारण आपण खूप हुशार माणसं आहेत, खूप हुशार पोरं आहेत, पण त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. त्याच्यामुळे कुठल्या दिशेने जायचं, कुठेतरी चुकीच्या दिशेने जातात, 3-4 वर्ष फुकट घालवतात आणि मग कुठल्यातरी 25,000 आणि 10,000च्या नोकरीला थांबतात. म्हणजे 80-90% मार्क मिळवणारी मुलं म्हणजे चांगल्या नोकरीला यांच्या जी जशी पदावर आहे तशा पदावर यायला पाहिजे, पण आपल्याकडे तसं ते होत नाही. त्या ते सगळा दोषसुद्धा आमच्याकडे येतो, कारण आम्ही बऱ्याच वेळा आम्ही राजकीय पक्षात काम करतो, पण आमचा उद्देश कुठेतरी वेगळ्या पद्धतीचा असतो. मुलांना योग्य मार्गदर्शन करणे असं आमचं शिबिर वगैरे होत नाही आणि आम्ही सांगितलं तसं ते घडत नाही. म्हणून ह्या ठिकाणी मी मुद्दा ती दिलगिरी व्यक्त करतो, पण ह्या ह्युमन राईटच्या माध्यमातून आपल्याला चांगली संधी मोटिवेट करण्याची मिळालेली आहे. ती अशासाठी की मी 4थीत असताना साहेब मला कुडाळ ग्रामपंचायतीमध्ये संपूर्ण तालुक्याची 10 विद्यार्थी निवडले, तर मला 4था नंबर आला. काय दिलं होतं ते त्याला दिला होता, 20 रुपये दिले होते. 1982ची गोष्ट. ते 20 रुपये आणि तो त्याला माझ्या आजही डोक्यात आहे. त्याच्यामुळे आहे तो डोक्यात. तर मुलांना असं वाटतं की आज ह्या स्टेजवर छोटं स्टेज आहे, पण तुम्हाला ना भविष्यात म्हणजे यावेळी तुम्हाला वाटेल की ह्या स्टेजचं काम म्हणजे आपल्याला केलं तो अभिमानाने एक आझाद गुरमी आहे. माझ्या ह्या 100,000 मुलांचा आमचा एक सत्कार झाला. हा सत्कार एक गुलाब पुष्प आणि काहीतरी आपण तसं नाही, पण ते तुम्हाला मोटिवेट करणार आहे, तुम्हाला ते एकदम शक्ती देणार आहे. आणि अशा कोणी ठिकाणी बोलवलं तर काय देतात काय नाही देतात त्याच्यावर संतोष करायचा नाही. सरळ यायचं, कार्यक्रमात बसायचं, मोठी माणसं आहेत त्यांचं मार्गदर्शन ऐकायचं आणि आपल्या कामाला लागायचं, आपलं उद्दिष्ट निश्चित करायचं. मी हे बनणार आहे, 2 उद्दिष्ट ठेवायचे, हे मी बनणार आहे आणि मी चुकीच्या पद्धतीने काम करणार नाही, कुठल्या चुकीच्या पद्धतीने मी कुठल्या कोणाच्या मागे लागणार. एवढं जरी तुम्ही आयुष्यात पाळलं तरी तुम्ही सुखी जीवन जगू शकता. त्या ठिकाणी माझे सर्व मित्र माझ्या जिल्हा परिषद माझ्या जिल्हा परिषद तालुका आणि आपल्या मित्र पालक या सर्वांना मी मला पुढील आयुष्याची शुभेच्छा देतो आणि सांगतो. जय